शेतकऱ्यांसाठी रोहित पवार हे मैदानामध्ये उतरलेत। पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवार यांचं आंदोलन सुरू आहे आणि आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। सरकारनं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेमधल्या जाचकटी विरोधात त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। या जाचकटी रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा सुद्धा रोहित पवार यांनी दिलेला आहे। 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ हा मिळाला होता। तो आकडा 48 लाख शेतकरी आहेत। मग तुमच्यासाठी 2019 ची जी अट आहे की तिथं ज्या लोकांनी त्या योजनेचा 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांना फक्त 50,000 रुपये ची मदत या सरकारने दिलेल्या योजनेतून मिळणार आहे। हे तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे का? सोच वे खा के बिल्ली हसको चली तशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे त्यांनी त्यांच्या घराण्यानं जे काही या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं खळं लुटण्याचं काम केलं त्याचं पाप मोक्ष होण्यासाठी आज ते पांडुरंगाच्या दारापर्यंत गेलेले आहेत। महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या या अवनतीला कोण जबाबदार आहे? पवारच जबाबदार आहेत। एखाद्या शेतकऱ्याचं पोरगं येऊन जर तिथं उपोषणाला बसलं असतं तर हा लक्ष्मण हाके तिथं पहिल्यांदा गेला असता। पण ज्या लोकांनी, ज्या पवार कुटुंबियानं इथला शेतकरी देशोधडीला लावला त्याच्याच नातवानं, त्यांच्याच वारसानं काय माहिती आहे का रोहित दादा, एक तर तुम्ही सत्ताधाऱ्याच्या बाजूने बोला किंवा विरोधकांच्या बाजूने बोला, एकाच वेळी तुमच्यावर ईडी CBI ची नोटीस आली की अर्ध कुटुंब हे सत्ताधाऱ्याबरोबर असतं।